नमस्कार मित्रांनो. ह्या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे आणि आपल्याला उद्या काय करायचं आहे. काल आणि परवा मी आपल्या सर्वांना 2 दिवसापासून सांगत होतो का आपण सध्या काहीच करायचं नाहीये. आपण एकदम शांततेमध्ये शांत बसायचं आहे. आणि मग आज काय झालेलं आहे ते आपण जाणून घेण्यापूर्वी आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर का जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता या ठिकाणी अर्थात जर आपण पहिल्यांदा बघितलं तर काय आपल्याला आज मार्केटमध्ये बघायला मिळालं. साधारणतः व्हॉलॅटिलिटी आपण याला जो म्हणतो का मार्केटमध्ये अशी दोलायमान परिस्थिती, तर ही अशी परिस्थिती आज आपल्याला दिवसभर बघायला मिळाली. कुठल्याही प्रकारे मार्केट आज आपल्याला साधारणतः जे रिकव्हरी म्हणतो तर ती बघायला मिळाली नाही. आणि एक आपल्याला जोरदार गॅप अप ओपन तर झालं, 25,900च्या वरती आपण ओपन झालं आणि त्यानंतर एक सडनली फॉल आला आणि त्या फॉल नंतर परत मार्केटमध्ये म्हणावा तेवढी अशी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळेल नाही. आणि आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपला FIDIचा डाटा काय आहे. तो डाटा जर बघितला तर आज बऱ्याच दिवसानंतर FIने कॅशमध्ये खरेदी केलेली आहे. हे एक जगातलं 8वं आश्चर्य असू शकतं. जवळजवळ 1171 करोड रुपयाची खरेदी आज कॅश मार्केटमध्ये झाली आहे. आणि आज DIने त्या मानाने तुलनेने कमी खरेदी केली, फक्त 768 करोड रुपयाची खरेदी केली. आणि 41 पॉईंट निफ्टी खाली आहे. विक्समध्येही जवळजवळ आपल्याला करेक्शन दिसते 2.25%. म्हणजेच एकंदरीतच ह्या आपण सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा विक्स हा 10च्या खाली आलाय आणि त्यामुळे जेवढे काही ऑप्शन ट्रेडर्स होते मग आता त्यांचे ऑप्शन ट्रेडर्सचे जरा थोडेसे वाईट दिवस आलेले आहेत. आणि कुठल्या इंडेक्समध्ये आज आपल्याला काय काय बघायला मिळालं ते आपण जाणून घेऊ. तर आज आपल्याला जवळजवळ सगळ्याच इंडेक्समध्ये आपल्याला करेक्शन बघायला मिळालं. स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट आपला निफ्टी नेक्स्ट 50, बँक निफ्टी, परत निफ्टी मिड कॅप, पण फिन निफ्टीमध्ये तर यामध्ये करेक्शन होतं. त्यानंतर थोडंसं आपल्याला सहारा दिला IT सेक्टरने, फार्मा सेक्टरने आणि आपल्या PSU बँकिंग सेक्टरने. त्या PSU बँकिंगमध्ये आज आपल्याला SBI जो आहे तर त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला तेजी बघायला मिळाली. आणि बाकी प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमध्ये वातावरण निगेटिव्ह होतं. मेटल सेक्टरमध्ये थोडं पॉझिटिव्ह वातावरण होतं. काही FMCG सेक्टर काल चांगला होता, आज जरा थोडंसं करेक्शन त्यामध्ये आलं. आणि मीडियामध्ये जवळजवळ 2.25% करेक्शन झालं. कन्झ्युमर ड्युरेबल्स हे सुद्धा काल चांगलं होतं. आज त्यामध्ये जवळजवळ 1% करेक्शन बघायला मिळालं. आणि आपला डिफेन्स आहे तर डिफेन्समध्ये जवळजवळ 1.25% करेक्शन. तर ह्या अशा प्रकारे एकंदरीतच 2-3 सेक्टर जर सोडले तर प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला थोड्याफार फरकाने करेक्शनच बघायला मिळालेला आहे. थोडासा आपण निफ्टीचा ऑप्शन चेन डाटा आहे तो डाटा आपण या ठिकाणी बघूया काय सांगतो डाटा, म्हणजे त्यावरनं कळेल आपल्याला काय काय आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुट कॉल रेशो जो आहे तो आलेला आहे 0.90 आणि हा पुट कॉल रेशो असं सांगतो का उद्या आपल्याला एक बाउन्स बॅक किंवा एक रिकव्हरी जी आहे ती एक रिकव्हरी मार्केटमध्ये बघायला मिळेल. हा जो बाउन्स बॅक आहे किंवा ही जी काही रिकव्हरी आहे ती रिकव्हरी आपल्याला टिकाऊ असेल का नाही ते आपल्याला उद्याच सगळं मार्केटचं भविष्य बघूनच कळेल. कारण काय म्हणजे आज डाव जोन्स काय क्लोजिंग देतोय, त्यानंतर उद्या काय आणखीन त्याच्यावर डाव फ्युचर काय आहे तर त्यावरती. पण आता जरा थोडासा जो काल मी तुम्हाला म्हटलं होतं पुट कॉल रेशो जरा ओव्हरबॉट होता, थोडासा आता आपल्याला तो काय म्हणतो त्याला आपण थोडा कूल ऑफ झालाय आणि इथून एक बाउन्स बॅक अपेक्षित आहे. आता जो महत्वाचा सपोर्ट आपल्याला आहे तो आता 25,800चा, पण आपण 25,800च्या खाली आज बऱ्याच वेळ त्या ठिकाणी कामकाज चालू होतं. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉलमध्ये जवळजवळ आपल्याला 26,000 जो आहे आपला. आता याच्यामध्ये अजून हा जो डाटा आहे, ओके, आता हा पुट कॉल रेशो कालचाच आहे, म्हणजे सॉरी हा जो पुट कॉल रेशो आजचाच आहे, पण हा जो डाटा आहे हा डाटा अजून या ठिकाणी रिफ्रेश झालेला नाहीये आणि परत त्यामुळे आपल्याला लगेच त्याविषयी काही बोलता येणार नाहीये, कारण अजून हा डाटा या ठिकाणी रिफ्रेश झालेला नाहीये. आणि मग आता थोडंसं आपण बघूया अमेरिकन मार्केटमध्ये काय दिसतंय आपल्याला. तर या ठिकाणी अमेरिकन मार्केटमध्ये डॉलर इंडेक्समध्ये जरा थोडीशी
थोडीशी म्हणण्यापेक्षा पाव टक्क्याची रिकव्हरी आपल्याला बघायला भेटली. आणि त्यानंतर जो डाव फ्युचर आहे का जो बराच खाली होता 100 एक पॉईंट, आणि त्यामध्ये जवळजवळ 1,200 पॉईंटच्या आसपासची तेजी आपल्याला डाव फ्युचरमध्ये बघायला मिळते. हा जो डाव फ्युचर तुम्ही बघू शकता, इथे डाव फ्युचरमध्ये जी तेजी दिसते बघायला, जवळजवळ आपल्याला 166 पॉईंट. काल डाव जोन्स हा जवळजवळ 300 पॉईंट खाली होता आणि आज आत्ता तरी 1,200 पॉईंट वरती आहे. त्याच्यानंतर काय होईल ते काही सांगता येणार नाही. आणि जो नॅसडॅक आहे तर नॅसडॅकमध्येही पाव टक्क्याची तेजी आहे. आणि जो डॉलर इंडेक्स आहे त्या डॉलर इंडेक्समध्ये एक आपल्याला थोडीशी तेजी किंवा थोडी रिकव्हरी बघायला मिळते. आणि कमॉडिटीमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळते ते आपण या ठिकाणी बघूया एकदा कमॉडिटीचे आकडे. तर आज आपल्याला क्रूड ऑइलमध्ये चांगली तेजी बघायला मिळते. कालही बघितलं असेल आपण का काल क्रूड ऑइलमध्ये आपल्याला करेक्शन बघायला मिळालं. आज जरा थोडीशी त्या ठिकाणी आपल्याला रिकव्हरी बघायला भेटते. नॅचरल गॅसमध्ये काल जवळ 3-4% करेक्शन होतं, आज तेवढंच मार्केटमध्ये रिकव्हरी बघायला भेटते. चांदीमध्ये एकंदरीत जवळजवळ 4.5%ची तेजी बघायला मिळते. चांदी एक म्हणजे असं झालेलं आहे का कंटिन्यू चांदी वरती वरती चाललेले आहे, एकदम नॉन स्टॉप, कुठलाही स्टॉप घेत नाहीये. आणि जे गोल्ड आहे ते गोल्डमध्ये आपल्याला जवळजवळ साधारणतः 1%ची तेजी आहे. बॉन्ड यील्ड आहेत, त्या बॉन्ड यील्डमध्ये आपण बघू शकता आपल्याला काय बघायला मिळतं. तर बॉन्ड यील्डमध्ये आपल्याला थोडीशी आज रिकव्हरी बघायला भेटते. 2-3 दिवसापासून कंटिन्यू करेक्शन चालू होतं, आज त्यामध्ये आपल्याला रिकव्हरी बघायला मिळते. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे का ह्या ठिकाणी इथे आपल्याला निफ्टीमध्ये काय करायचं आहे. कारण आता ह्या ठिकाणी निफ्टीमध्ये काय करायचं आहे, आता तो डाटा आपल्याला ह्या ठिकाणी थोडा जाणून घ्यायचा आहे. आणि ठीक आहे, निफ्टीचा चार्ट आपण ह्या ठिकाणी लावूया. ठीक आहे, आता निफ्टीचा इंडेक्स मी आपल्या समोर लावलेला आहे आणि 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आपण लावू. अजून काही आपल्याला त्या ठिकाणी जो काही ट्रेंड आहे याच्यामध्ये, हा ट्रेंड आपल्याला इथे पूर्णपणे निगेटिव्ह ट्रेंड या ठिकाणी बघायला भेटतोय. कुठेही अजून ट्रेंडमध्ये आपल्याला रिव्हर्सल असं त्या ठिकाणी बघायला भेटत नाहीये. आणि मी काल परवा आपल्याला बोललो होतो का पॉसिबिलिटी आहे आपण 25,700च्या आसपासपर्यंत एक आपला चांगला सपोर्ट आहे, मे बी तिथपर्यंत आपण आपण येऊ शकतो. काल आपल्याला मी बोललेलो होतो 25,800च्या आसपास जर आला तर खरेदी करा, किंवा 25,700च्या आसपास खरेदी करा, 25,700च्या आसपास. तर आज आपल्याला 25,800च्या आसपासच मार्केटमध्ये ते पूर्णपणे परत दिवसभर त्या ठिकाणी आपल्याला उलटलेलं होताना दिसलं. पण एक कुठेही चांगली मोठी अशी रिकव्हरी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाली नाहीये. आणि सकाळी फक्त ह्या 2 कॅन्डल 15 मिनिटाच्या आपण बघतोय का जरा थोड्या 25,900च्या वरती होत्या आणि त्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला मिळालं. आता काय नेमकी करायचं आहे उद्यासाठी, तर बघा एकंदरीतच उद्यासाठी काय करायचं आहे आणि त्याकरता आपण जरा थोडंसं याला एका तासाच्या टाइम फ्रेमवरती राहू. एका तासाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण या ठिकाणी चार्ट जर टाकला तर त्या ठिकाणी आपलं आपलं 100 दिवसाचं आणि आपल्या 200 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज आणि त्याच्या खाली आहोत आपण. थोडं डे टाइम फ्रेमवरती हा चार्ट जर लावला तर या ठिकाणी डे टाइम फ्रेमवरती अजूनही कुठेही आपल्याला असं वातावरण निगेटिव्ह टाईपचं जे आपण म्हणतो तसं आपल्याला बघायला भेटत नाहीये. कारण इथे तुम्ही बघू शकता जो सपोर्ट आहे, जर आपण डे टाइम फ्रेमवरती पाहिलं तर 25,450 हा महत्त्वाचा सपोर्ट आहे. आणि आपण जोपर्यंत 25,450च्या वरती आहोत तोपर्यंत आपला जो पॉझिटिव्ह ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह ट्रेंड आपला इंटॅक्ट असणार आहे. म्हणजे इथून जवळजवळ किती 350 पॉईंट आणि एक तिथून आपल्याला बाउन्स बॅक बघायला भेटू शकतो. पण एवढं तर खाली लगेच काय अपेक्षा नाहीये. आता तुर्तास आपल्याला उद्या काय करायचंय ते आपल्याला जाणून घ्यायचंय. तर उद्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मी चार्ट लावलाय. कालही तुम्हाला मी बोललो होतो का ज्यावेळेस आपले हे दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करतील वरती आणि आपले क्रॉस करून जातील त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बाय करा. पण आता या ठिकाणी हे मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस आज सकाळपासून झालेच नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी बायचा विषय नव्हता. ठीक आहे, बाकी काही जण म्हणतील सर ऑप्शन ट्रेडिंग वगैरे, तर ऑप्शनमध्ये आपण बघतोय का, तर म्हणजे आज आपल्याला एकदम जोरदार प्रमाणामध्ये प्रीमियम डीके त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि हा जो प्रीमियम डीके आहे हा प्रीमियम डीके काय करतो, तो प्रीमियम डीके ऑप्शनवाल्यांचे कॅपिटल खाऊन घेतो. आणि म्हणून
त्यामुळे ज्या आपल्याला जोपर्यंत मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे स्टेबिलिटी येत नाही तोपर्यंत असं वाटतंय की ऑप्शन ट्रेडिंग पासून थोडंसं दूर राहिलेलं बरं. मग आता खरेदी करण्याचा झोन आपला कोणता आहे? तर आपल्याला खरेदी करण्याचा जो झोन आहे तो झोन एक साधारणतः 25,700 तर आहेच. इथे हा जो झोन आहे हा 25,700चा झोन आपला खरेदी करण्याचा आहे 25,700. आणि त्यानंतर जर थोडंसं जर समजा गॅप ऑफ ओपनिंग जर झालं तर 25,860 च्या वरती जर आपण टिकलो म्हणजे आपली एक कॅन्डल 15 मिनिटाची एक कॅन्डल त्या ठिकाणी 25,860च्या वरती आपली कॅन्डल टिकली पाहिजे. आणि जर ती कॅन्डल टिकली तरच त्या ठिकाणी तुम्हाला तिथे बाय करायचं आहे. आणि तिथून मग आपल्याला जे टार्गेट मिळतील ते 25,920 आणि 25,960 इथपर्यंत टार्गेट भेटतील. मे बी पॉसिबिलिटी आहे का 26,050 पर्यंत सुद्धा जायचा प्रयत्न करू शकतं मार्केट. कारण काय झालेलं आहे म्हणजे आता कंटिन्यूस 3-4 दिवस आपण बघतोय मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर होता. थोडीशी आपल्याला त्या ठिकाणी एखादा बाउन्स बॅक अपेक्षित आहे. आणि जर भेटलाच बाय चान्स जर काही कारणास्तव जर गॅप डाऊन ओपनिंग जर झालं तर 25,700च्या आसपास हा एक आपला चांगला बाय झोन आहे. आता थोडं पुढे आपण जाऊया आणि पुढे जाऊन बघूया बँक निफ्टीमध्ये काय आहे. तर बँक निफ्टीचा चार्ट आपण बघितला तर हा बँक निफ्टी जो आहे तो बँक निफ्टी ही एकाच नॅरो रेंजमध्ये फसलाय. इथे आपण बघू शकता काल मी तुम्हाला बोललेलो होतो कालचेच आपण या ठिकाणी ड्रॉइंग केले. 58,800 हा आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट आहे. 58,800 पासून आज आपल्याला थोडीशी रिकव्हरी बघायला भेटली शेवटी शेवटी. 58,800च्या आसपास हा आपला एक त्या ठिकाणी चांगला बाय झोन आहे. तिथून टार्गेट आपल्याला भेटू शकतात 59,200 आणि 59,500च्या आसपासची टार्गेट बघायला भेटू शकतात. जर समजा गॅप अप ओपनिंग जर झालं तर मग आपल्याला एक 15 मिनिटाची आपली ग्रीन कॅन्डल जी आहे ती ती कॅन्डल आपली 59,200च्या वरती क्लोज झाली पाहिजे. आणि तरच तुम्ही त्या ठिकाणी त्याला बाय करू शकता. आणि तिथून टार्गेट तुम्हाला 59,500 आणि 59,800 पर्यंतचं टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकेल. गिफ्ट निफ्टी काय आहे आपण तेही जाणून घेऊ. तर हा गिफ्ट निफ्टी सध्या तरी आपल्याला इथं असं दाखवतोय का 5 पॉईंट वरती आहे. ठीक आहे. पण याचं काही खरं नाहीये. कारण तो आत्ता असतो एक आणि नंतर परत सकाळी असतो एक आणि मार्केट आपलं ओपन झाल्यानंतर असतो एक. आणि त्यामुळे आपण त्या भानगडीत पडायचं नाही. ओके. आणि तेव्हा आता एकंदरीतच जर आपण बघितलं तर बऱ्याच दिवसानंतर आपल्याकडे या विदेशी गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी थोडीशी खरेदारी जी आहे ती थोडं करण्याचा प्रयत्न केलाय. आणि पण आता ती खरेदी जी आहे ती त्यांच्यावर सस्टेनेबल आहे का नाही हे आपल्याला आणखीन उद्या जर परत खरेदी झाली तर कळेल. कारण आत्ता लगेचच्या लगेच एक दिवस खरेदी झाली आणि म्हणून लगेच एफ-आय खरेदी करायला आले असं मानून चालणार नाहीये. कारण काय होतं आता बघा इथे तुम्हाला आत्ता जे आलेले आहेत आत्ता सगळे आकडे या ठिकाणी रितसर आलेले आहेत. आता आपले आलेले आहेत खरे आकडे. आता इथे तुम्ही बघू शकता त्यांनी कॅश मार्केटमध्ये तर खरेदी केलेली आहे. पण इथं इंडेक्समध्ये काय केले बघू शकता तुम्ही. इथे इंडेक्समध्ये जवळजवळ 1,225 करोड रुपयाचे निफ्टी फ्युचर आहेत. आणि जवळजवळ 1,225 करोड रुपयाचे निफ्टी फ्युचर त्यांनी विकलेत. निफ्टी बँकमध्ये जवळजवळ 297 करोड रुपयाचे फ्युचर विकलेले आहेत. म्हणजेच इथे त्यांनी कॅश मार्केटमध्ये बाय केलेलं आहे. आणि इकडं जे काही फ्युचर आहेत जे हा आपल्या या ठिकाणी तुम्ही स्टॉक फ्युचर पण बघा आणि त्यानंतर इंडेक्स फ्युचर बघा. तर ह्या दोन्ही ठिकाणी त्यांनी केलेलं आहे सेल. म्हणजेच त्यांनी आता सध्या एक नवीन धोरण अवलंबले कॅश मार्केटमध्ये बाय आजचं जे धोरण आहे आणि आपले जे फ्युचर आहे त्या फ्युचरमध्ये सेल. तर हा जर आकडा तुम्ही बघितला तर हा जो आकडा येतोय साधारणतः 2,350 करोड रुपयाचा. तर इतकी सेलिंग झाली 2,350 करोड रुपयाची सेलिंग आहे आणि 1,171 करोड रुपयाची त्या ठिकाणी बाईंग आहे. म्हणजेच आकडा जरी बघितला नेट नेट तरी 1,150 करोड रुपयाची नेट नेट सेलिंग आहे. तेव्हा आता हे जोपर्यंत यांच्यावाली खरेदी होत नाही किंवा हे विकायचे थांबत नाही तोपर्यंत थोडंसं आपल्याला थोडं वरती जाण्यासाठी मार्केट आणि जरी वरती गेलं तरी त्या ठिकाणी सस्टेन होण्यासाठी वेळ लागणार आहे. ओके. आता तेव्हा इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला एज्युकेशनल पर्पज म्हणून. आणि या व्हिडिओत कोणालाही आणि कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी तुम्हाला दिलेला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीमध्ये ट्रेड करा.
आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. आता इथे आपण थांबूया, आपण परत भेटूया नवीन विषयासह.